चलो ऑडिबल. हो सर. येस, लेट्स कंटिन्यू. आता ही रिएक्शन आपण फिनिश केली, फर्स्ट रिएक्शन. आता त्यातली आपल्याला सेकंड रिएक्शन फिनिश करायची. ओके, सो ही आपली पहिली रिएक्शन झाली होती, जे मी तुम्हाला रॅपिडली दाखवतोय. तुम्हाला रिस्पेक्टिव्हली क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयडोबेन्झिन मिळालाय. ओके, आता त्यातली सेकंड रिएक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड वापरायचं आहे. आता बघा, ही एक पुन्हा एक इम्पॉर्टंट नेम रिएक्शन आहे, ज्या रिएक्शनला नाव आहे सँडमेअर्स रिएक्शन. आणि सँडमेअर रिएक्शन मध्ये तुम्हाला जो कंपाऊंड वापरायचा असतो ना, त्या कंपाऊंडला नाव कुठलं असतं, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. आता मी तुम्हाला प्रत्येकाचा मिनिंग समजून सांगतो. बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड म्हणजे कसं असतं बघा. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं एक बेन्झिन ड्रॉ करायचा आहे. बेन्झिनला तुम्हाला जोडायचा आहे डायअझो ग्रुप. आता बेन्झिनला डायअझो ग्रुप जोडायचा म्हणजे कसा ग्रुप असतो, तर सिंपल नायट्रोजन म्हणजे N2 असतो. N2 ला आपण ऍक्च्युली नायट्रोजन म्हणतो, पण या केसमध्ये त्याला डायअझो ग्रुप बोलतात, कारण तो अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला असतो, N ट्रिपल बॉन्ड N. आता मला एक सांगा, हा जो ग्रुप आहे या ग्रुपला मी बोलतोय अझो ग्रुप किंवा डायअझो ग्रुप बोलतात याला. याला आपण सिंपल काय बोलतो, अझो ग्रुप किंवा डायअझो ग्रुप. तो या केसमध्ये जो डायअझो ग्रुप आहे, जेव्हा तो आपण बेन्झिनला जोडतो तर एक प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम काय होतो, की हा जो नायट्रोजन आहे ना, ज्याला मी ग्रीन दाखवतोय बघा, हा जो ग्रीन नायट्रोजन आहे, या नायट्रोजनचा ऍक्च्युअली तुम्ही बघायला गेलं तर नायट्रोजनची जनरली व्हॅलन्सी किती असते, नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते, 3. 3 असते. 3. आणि तुम्ही चेक करा की त्या ग्रीन नायट्रोजनला टोटल बॉन्ड झाले किती, आता 4 बॉन्ड झाले. मग अशा केसमध्ये हा जो नायट्रोजन आहे तो अनस्टेबल झालेला असतो, त्याच्यावरती आलेला असतो पॉझिटिव्ह चार्ज. आणि स्टेबल होण्यासाठी तो त्याच्या सराउंडिंगच्या कुठल्या तरी एका हॅलोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. लेट्स टेक हॅलोजनसाठी मी सिम्बॉल वापरतोय एक्स. हॅलोजन कसे असतात, निगेटिव्ह असतात. मग अशा केसमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतं, न्यूट्रलाइज होतं. मग हे जे कंपाऊंड मी तुम्हाला इथे दाखवलं आहे, या कंपाऊंडलाच काय बोलतात, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. तुम्ही याला दुसऱ्या वेने पण रिप्रेझेंट करू शकताय, ज्याला तुम्ही जो नायट्रोजन मी दाखवलं तुम्हाला वरच्या साईडला, नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड, तुम्ही त्याला दाखवताना अशा पद्धतीने पण दाखवू शकता डायरेक्टली, N2 प्लस एक्स मायनस. तुम्ही N ट्रिपल बॉन्ड N असं सेपरेट न दाखवता सिम्पली तुम्ही N2 असं पण दाखवू शकताय. सेम नाव आहे बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. आणि समजा प्रॅक्टिस करायची घाई आहे, खूप वेळ नाहीये, तर तुम्ही त्याला सिंपल रिप्रेझेंट करताना AR N2 प्लस एक्स मायनस असं पण रिप्रेझेंट करू शकताय. तर ARचा अर्थ आपल्याला या केसमध्ये काय घ्यायचा आहे, बेन्झिन घ्यायचा असतो, म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड घ्यायचा असतो. हे तिघं जे कंपाऊंड्स आहेत ना, हे वेगवेगळे नाही, सगळे एकच कंपाऊंड आहे आणि सगळ्यांचं नाव काय आहे, एकच कंपाऊंड आहे, ऑब्व्हियसली नाव तेच आहे, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. मग या बेन्झिन डायअझोनियम हॅलाइडचा तुम्हाला यूज करायचा आहे आता. आणि बेन्झिन डायअझोनियम हॅलाइडचा यूज करून काय बनवून दाखवायचं तुम्हाला, तुम्हाला बनवून दाखवायचं आहे हॅलो अरिन. तुम्हाला हॅलो अरिन बनवून दाखवायचं आहे. आपला मेन मोटो आहे की आपल्याला काय बनवायचं आहे, हॅलो अरिन बनवायचं आहे. हॅलो अरिन आपण मागच्या केसमध्ये कोणापासून बनवला होता, तर बेन्झिन पासून बनवला. तर या केसमध्ये पुन्हा हॅलो अरिनच बनवायचं, पण कोणापासून बनवायचं आहे तुम्हाला, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड पासून बनवायचं आहे. मग बेन्झिन डायअझोनियम हॅलाइडचा यूज 2 सायंटिस्टने केला होता. त्यातला एक आहे सँडमेअर आणि दुसरं आपल्याला बघायचं आहे गॅटरमन. तर सँडमेअर आणि गॅटरमन अशा 2 सायंटिस्ट आहेत ज्यांनी या कंपाऊंडचा यूज केला, दॅट इज बेन्झिन डायअझोनियम हॅलाइडचा. आणि याचा यूज करून त्यांनी काय बनवून दाखवलं, त्यांनी बनवून दाखवलं हॅलो अरिन. मग कसं केलं ते आपण नीट समजून घेऊया. सो त्यातले जे पहिले सायंटिस्ट होते त्यांच्या नावानुसार त्याला नाव दिलं गेलं सँडमेअर रिॲक्शन. मग या सँडमेअर रिॲक्शनचा रिॲक्टंट कोण असतो, तुम्हाला क्वेश्चन विचारला MCQला, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज्ड इन सँडमेअर रिॲक्शन्स. तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. सो बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड इज यूज्ड इन सँडमेअर रिॲक्शन ॲज वेल ॲज गॅटरमन रिॲक्शन. आधी आपण सँडमेअरचं डिस्कशन करूया. सो तो कंपाऊंड मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलाय, जो मी तुम्हाला आधी पण एक्सप्लेन केला होता. ओके, सो दिस इज अन बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. या बेन्झिन डायअझोनियम हॅलाइडची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करायची आहे, तुम्ही तुमच्याकडे ऑप्शन कुठले कुठले असतील, तुम्ही Cu2Cl2 वापरू शकताय, तुम्ही Cu2Br2 सुद्धा वापरू शकताय. ओके, सो इथे बघूया कुठलं वापरलंय, Cu2Cl2. Cu2Cl2 आणि HCl तुम्हाला यूज करायचंय. Cu2Cl2 आणि HCl. आणि इन केस तुम्ही Cu2Br2 वापरला तर तुम्हाला इथे काय वापरायचं असेल, HBr वापरायचं असेल. तर आता तुम्हाला काय करायचं माहिती का, एकदम सोपी रिॲक्शन आहे. आता माझ्या काय क्वेश्चनचं आन्सर द्या बरं तुम्ही आधी. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज का आलं बरं, याच्यावरती माझे पॉझिटिव्ह 4 चार्ज, बॉन्ड झाले.
कारण 4 त्याचे बॉन्ड 4 बॉन्ड बनवले मी. झाले आणि ऍक्च्युली त्याला बॉन्ड किती हवे होते? फक्त 3 बॉन्ड हवे होते. त्याला 3च बॉन्ड हवे होते, पण त्याला आता 4 बॉन्ड तयार झालेत, नाही का? मग या केसमध्ये त्याच्यावरती प्लस चार्ज आलाय. आता आपण काय करणार आहे माहिती का? बेन्झिनचा कार्बन आणि हा वरचा नायट्रोजन यांच्यातला बॉन्ड आता काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. मग मला सांगा, बेन्झिनचा कार्बन म्हणजे बेन्झिन, पूर्णपणे बेन्झिन. बेन्झिन आणि वरचा नायट्रोजन यांच्यातला जर बॉन्ड तुम्ही ब्रेक करताय, म्हणजे पुन्हा एक बॉन्ड कमी होणार आहे की नाही? येस ऑर नो? येस सर. हा, मग मला हे सांगा, एक बॉन्ड जर कमी झाला तर वरच्या नायट्रोजनवरती प्लस चार्ज असेल का? नाही. नो नाही. सर. नो. प्लस चार्ज जर नसेल तर तो निगेटिव्हला ओढणार का शेजारी? नो. नाही ओढू नो शकत. सर. म्हणजे जेव्हा तुम्ही हा बॉन्ड ब्रेक करणार ना, इथला बॉन्ड, तुम्ही हा बॉन्ड ब्रेक केल्या केल्या तुम्हाला त्याचे 3 पार्ट मिळतील. एक पार्ट असा असणार आहे जो प्युअरली बेन्झिन असेल. अजून ती रिएक्शन पूर्ण नाही झाली, थोडीशी एक्सप्लेन करायची बाकी आहे. प्लस दुसरा पार्ट असा मिळेल की एन ट्रिपल बॉन्ड एन, हा पार्ट सेपरेट असेल. एन ट्रिपल बॉन्ड एन म्हणजेच कुठला गॅस असतो? नायट्रोजन गॅस असतो. आता या नायट्रोजनवरती जर प्लस चार्जच निघून गेला तर तो मायनसला अट्रॅक्ट करणार नाही. मग त्या मायनसचं करायचं काय? त्या मायनसला तुम्हाला द्यायचा आहे इथला एच, त्या मायनसला तुम्हाला काय द्यायचं आहे? एच द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? एच मिळणार. सर त्याला जर एच देऊन टाकला तर या सीएलचं काय करायचं? हा सीएल तुम्हाला जाऊ द्यायचा या बेन्झिनवरती, जेणेकरून तुम्हाला इथे काय मिळणार आहे? क्लोरोबेन्झिन मिळेल. बघा पुन्हा समजून सांगतो काय काय झालं. या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा तुम्ही Cu2 Cl2 HCl टाकतात तेव्हा बेन्झिन आणि नायट्रोजन यांच्यातला बॉन्ड होतोय ब्रेक. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा जो बेन्झिन आहे तो मी तुम्हाला आहे तसा दाखवतो आहे. या बेन्झिन वरती अटॅक करायचा आहे. कोणाचा अटॅक करायचा आहे? इथल्या क्लोरीनचा. हा क्लोरीन तिथे जोडून द्या. चला, क्लोरीनला जोडून दिलं. प्लस आता हा जेव्हा तुम्ही बॉन्ड ब्रेक केला आहे, बॉन्ड ब्रेक केला म्हणजे नायट्रोजनचा एक बॉन्ड कमी झाला. आता एक बॉन्ड कमी झाल्यामुळे प्लस चार्ज होता तो निघून जाणार. हा प्लस चार्ज निघून जाईल. प्लस चार्ज नसेल तर मायनस अट्रॅक्ट होणार नाहीये. याचा अर्थ हे दोघंही एकमेकांपासून काय झाले? सेपरेट झाले. मग त्यातला जो एन ट्रिपल बॉन्ड एन आहे त्यालाच तुम्ही एन ट्रिपल बॉन्ड एन असंही देऊ शकताय, पण ते असलेलं अजून बेटर वाटतं. नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅस निघून गेला. प्लस या एक्सचं काय करायचं? एक्स उरलाय, त्या एक्सला तुम्ही कोणासोबत जोडायचं? या हायड्रोजन सोबत जोडायचं. म्हणजे तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? HX मिळणार आहे. ओके. हा, मग तुम्हाला इथे एक एमसीक्यू तयार केला जातोय. पहिली गोष्ट, तुम्हाला हा क्वेश्चन बोर्डला पण विचारला जाऊ शकतोय. राईट शॉर्ट नोट ऑन सॅडमेअर रिॲक्शन. तर नोट काय लिहायचं? फक्त सिंपल रिॲक्शन लिहायची, त्याच्याबद्दल नोट करायचंय. मग नोट काय करणार? वेन बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड it is going to react with Cu2 Cl2 and HCl, there is a formation of chlorobenzene with evolution of nitrogen gas. That's it. ते बाय प्रोडक्ट HX सांगितलं नाही सांगितलं डझंट मॅटर. पुढचा क्वेश्चन एमसीक्यूला असा असू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज इव्हॉल्ड इन सॅडमेअर रिॲक्शन? हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. तर तुम्हाला नायट्रोजन गॅसला टिक करायचंय की सॅडमेअर रिॲक्शन मध्ये कुठला गॅस इव्हॉल्व होतो. गॅससाठी नेहमी असा टॉप हेडेड एरो दाखवायचा असतो, आणि जर प्रेसिपिटेट असेल, पीपीटी असेल, तर डाऊन हेडेड एरो दाखवायचा असतो. ओके. सो मग आता बघा ही रिॲक्शन काय काय होती. मी तुम्हाला हवं ते पूर्ण ब्लँक करतो आणि रिॲक्शन पुन्हा सांगतो काय काय झालं. बघा सॅडमेअर मध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय ड्रॉ करायचं? तुम्ही ड्रॉ करायचंय बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. बघा आठवतंय का सगळं मी कसं कसं ड्रॉ करतोय? तुमच्या माइंडमध्ये ते आलं पाहिजे. एन ट्रिपल बॉन्ड एन, इथे येणार पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे कुठला तरी एखादा हॅलोजन ज्याला मी एक्स मेन्शन करतो तो निगेटिव्ह आहे. या मोलेक्युलचं नाव काय आहे? बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. प्लस इथे आपण रिॲक्शन काय केली होती? इथे आपण ऍड केलं होतं Cu2 Cl2 इन प्रेझेन्स ऑफ HCl. ओके. अशी रिॲक्शन केल्यानंतर काय झालं होतं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथला बॉन्ड ब्रेक केला होता. बॉन्ड ब्रेक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे मिळतोय बेन्झीन. बेन्झीनच्या वरती अटॅक कोणाचा करायचा आहे तुम्हाला? बेन्झीनच्या वरती तुम्हाला अटॅक करायचा या क्लोरीनचा. म्हणजे तो क्लोरीन मी तुम्हाला दाखवला, जेणेकरून तुम्हाला क्लोरोबेन्झीन मिळाला. प्लस प्लस अजून काय मिळणार? जेव्हा तुम्ही हा बॉन्ड ब्रेक करतायत ना, तर त्या वरच्या नायट्रोजनचे 4 बॉन्ड होते आधी, म्हणून प्लस चार्ज होता. पण तुम्ही आता एक बॉन्ड कमी करताय, बॉन्ड ब्रेक केलाय, तर पुन्हा नायट्रोजनला 3 बॉन्ड होतील. पण नायट्रोजनला पुन्हा 3 बॉन्ड असल्यामुळे इथला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निघून जाईल. मग तुम्हाला इथे फक्त काय मिळणार? N2 गॅस मिळणार. प्लस हा जो एक्स आहे, हा एक्स तुम्हाला जोडून द्यायचा या एच सोबत, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार? HX. ओके. सो ही झाली कोणाची रिॲक्शन?
सँडमेअर रिॲक्शन, ज्या रिॲक्शनला आपण काय बोललोय आत्ताच, सँडमेअर रिॲक्शन, जे तुम्हाला इथे मी क्लिअरली दाखवलं आहे. ओके, ही झाली कंप्लीट रिॲक्शन. आता सँडमेअरमध्ये तुम्ही एक मिनिट, अजून एक पॉईंट सांगायचा आहे. सँडमेअरमध्ये तुम्ही रिॲक्टंट हाच ठेवायचा, फक्त इथला पार्ट तुम्ही चेंज करू शकताय. चेंज कसं करू शकताय? तुम्ही वापरू शकताय Cu2 Br2 इन प्रेझेन्स ऑफ HBr. जर तुम्ही अशी रिॲक्शन दाखवली तर सांगा तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार? ब्रोमोबेन्झीन ब्रोमोबेन्झीन. प्लस N2 प्लस HBr. करेक्ट. हा, मग इथे HX असेल. इथे हा जो X आहे ना, हा जो X आहे तोच तुम्ही या H ला जोडलाय आणि आता पण तिथे Xच आहे. पुन्हा तुम्हाला बाय प्रोडक्ट HSच मिळणार आहे. N2 तर सेमच मिळणार आहे. फक्त इथे कोण भेटणार आहे तुम्हाला? क्लोरोबेन्झीनच्या ऐवजी तुम्हाला आता ब्रोमोबेन्झीन मिळेल. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन. दॅट्स इट. ही रिॲक्शन समजली का रे सगळ्यांना? हो सर. येस सर. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊया आता. एकच मिनिट. सर बोला. सर ऍक्च्युली मी डिस्कनेक्ट झालं होतं, एकदा तुम्ही परत रिपीट करणार का काय बोलले? कोण बोलते? सर जागृती. जागृती, एक काम कर ना, याचं सगळं रेकॉर्डिंग होतं आहे, फक्त ती व्हिडिओ तुम्हाला प्ले करायची आहे. बरं जाऊ दे, सांगूनच देतो परत एकदा. डिस्कनेक्ट नका होत जाऊ. तुम्ही डिस्कनेक्ट का होता सांगा तर बरं मला. सर नेट इश्यू आहे. चला, रिॲक्शन सांगतो मी तुम्हाला काय झालं. ऍक्च्युली ती मोठी रिॲक्शन आहे म्हणून मी थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला. सो बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय सर करायचं? नाही, आताच तुम्ही सेकंड टाइम काहीतरी सांगितलेलं अच्छा ना अच्छा. तेवढं. हा, सेकंड मी तुम्हाला काय सांगितलं की बघा, जर इन केस तुम्हाला इथे कंपाऊंड दिलंय बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड, नेहमीप्रमाणे ते तुम्हाला दिलंय कंपाऊंड. ओके, इथे खाली बेन्झीन आहे. ओके, इन केस जर मी तुम्हाला इथे प्लस चार्ज बेन्झीन डायअझोनियम, इथे समजा मी तुम्हाला असं कंपाऊंड दिलं Cu2 Br2 इन प्रेझेन्स ऑफ HBr, अशी रिॲक्शन दिली तर सॉल्व्ह कशी करायची? कारण इथे बघा तुम्ही काय केलं होतं, तुम्ही इथल्या बॉन्डला ब्रेक केलं आणि त्या ठिकाणी कोणाला जोडलं होतं? क्लोरीनला. मग इथे पण तेच करायचं तुम्हाला. हा बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा आणि जोडणार कोणाला तुम्ही इथे? ब्रोमिनला जोडणार. मग तुम्हाला इथे कंपाऊंड कुठलं मिळणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन. तुम्हाला इथे कंपाऊंड कुठलं भेटणार आहे? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन प्लस इथला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे नायट्रोजनचा प्लस चार्ज निघून जाणार आणि प्लस चार्ज निघून गेला तर तो या निगेटिव्हला अट्रॅक्ट करणार नाही. म्हणजे तुम्हाला असं इथे एक पार्ट मिळेल N ट्रिपल बॉन्ड N. N ट्रिपल बॉन्ड N म्हणजेच कोण? नायट्रोजन गॅस आहे. नंतर हा जो X आहे याचं काय करायचं? या X ला तुम्हाला जोडायचं कोणासोबत? H सोबत जोडायचं. म्हणजे तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट काय मिळणार? HX मिळणार. जसं इथे क्लोरोबेन्झीन फॉर्म झाला आहे, जसे इथे क्लोरोबेन्झीन फॉर्म झालाय तसे इथे काय फॉर्म होणार आहे? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन. बस, हे सेकंड टाइम एक्सप्लेन केलं होतं. समजलं का जागृती आता? हो सर, कळालं. येस. सो आफ्टर सँडमेअर रिॲक्शन नाव विल प्रोसीड फॉर द गॅटरमन रिॲक्शन. महत्वाची बरं का, या कुठल्याच रिॲक्शन मिस करायच्या नाही तुम्हाला. सगळ्याच्या सगळ्या रिॲक्शन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. आता सँडमेअर मध्ये जो रिॲक्टंट वापरला तो सेम रिॲक्टंट तुम्हाला वापरायचा आहे. रिॲक्टंट कुठला होता सांगा मला? बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. फक्त छोटासा फरक आहे. काय फरक आहे ते समजून घेऊ आपण. बघा, नेहमीप्रमाणे हा रिएजंट आहे, या रिएजंटचं नाव काय आहे? सेम, बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. मागच्या रिॲक्शन मध्ये आपण Cu2Cl2 वापरला होता, HCl वापरला होता. मागच्याच रिॲक्शन आपण Cu2 Br2 वापरला होता, HBr वापरला होता. आता फक्त यांचा वापर नाही करायचा आहे. मग कोणाचा वापर करायचा आहे? तुम्हाला कॉपर पावडर वापरायची आहे. कॉपर पावडर, कॉपरची पावडर वापरायची इन प्रेझेन्स ऑफ HCl. पुन्हा कॉपर पावडर वापरायची आहे इन प्रेझेन्स ऑफ HBr. बस, काही फरक नाहीये. इथे तुम्ही Cu2Cl2 वापरलाय ना, HCl तर वापरायचं आहे. पुन्हा HCl आताही वापरायचं आहे. फक्त Cu2Cl2 च्या ठिकाणी तुम्हाला इथे कॉपरची पावडर वापरायची. मग प्रत्येक वेळेस ते पावडर हे लिहिण्याची गरज नाहीये. नॉलेजच्या पर्पज साठी सांगतं की ते कॉपर पावडर असते, तिथे फक्त कॉपर मेन्शन केलं तरी चालणार आहे. कॉपर पावडर लिहिलंच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. मग बघूया याच्यामध्ये आपण काय काय टाकतोय. Cu and HCl मी टाकलाय. मग Cu म्हणजे हा पावडर फॉर्म मध्ये आहे. पावडर लिहायला विसरलं तर काही फरक पडेल? काही फरक पडणार नाही.
सो आता काय करायचं रिॲक्शन, सेम रिॲक्शन करायची. पुन्हा काय होणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होणार, हा बॉन्ड ब्रेक करून तुम्हाला HCl मधला क्लोरीन तिथे घेऊन जायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळणार क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन तुम्हाला मिळाला, प्लस तुम्हाला नायट्रोजन गॅस मिळणार. आणि हा जो इथे -HX दाखवलाय, -HXचा अर्थ मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की आपण HXला रिमूव्ह केलंय. समजा तुम्हाला हे इथे दाखवायचं नसेल तर तुम्ही इथे +HX लिहू शकताय मागच्या रिएक्शन सारखं, ते काही चुकीचं नाहीये. सर मग असं लक्षात ठेवायचं का की सँडमेअरमध्ये पुढे लिहायचं आणि गॅटरमध्ये ॲरोच्या खाली लिहायचं, असं अजिबात नाही मुलांनो. हे तुम्ही असं काही लक्षात ठेवू नका. तुमची चॉईस तुम्ही कसंही दाखवू शकताय. ओके, सो दिस इज जस्ट गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन, नो सॉरी, दिस इज गॅटरमन रिॲक्शन. ओके, दिस इज अ गॅटरमन रिॲक्शन. मग आय थिंक ज्यांना सँडमेअर समजली असेल त्यांना गॅटरमन पण इझिली वाटली असेल. समजली की नाही सांगितली सांगा तर बरं एकदा. हो सर समजली. इझी आहे रिॲक्शन, येस सर. रिॲक्शन खरोखर इझी आहे. ओके, चला याच्या पुढे काही MCQ बघूया. MCQ काय आहेत. बेन्झीन ऑन क्लोरिनेशन गिव्स. C. ऑप्शन सी. Chlorobenzene. Chlorobenzene. Option C is absolutely correct. Diazonium salt when treated with cuprous chloride gives. ऑप्शन बी. ऑप्शन बी. आता मला माहिती तुम्ही अडलात कुठे, तुम्ही या शब्दावरती स्टक झालात. क्युप्रस क्लोराईड म्हणजेच काय, Cu2Cl2, त्यालाच काय म्हणतात क्युप्रस क्लोराईड. क्युप्रस क्लोराईड सोबत आपण ट्रीट करतोय. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही क्युप्रस क्लोराईड वापरता तेव्हा तो HCl असणारच बाय डिफॉल्ट. सो डायअझोनियम सॉल्ट, मग हे सांगण्याची गरज नाहीये की सर मग तो बेन्झीन शब्द सापडत नाही आम्हाला, ते बाय डिफॉल्ट तिथे बेन्झीन असतोच, तो सांगण्याची आवश्यकता नाहीये. ओके, सो मला एक सांगा, समजा मी बोललो सोडियम क्लोराईड, तर फक्त मी Na लिहिणार आहे का, नाही, बाय डिफॉल्ट तो Cl असणारच आहे, नाही का. सो अशा काही रिॲक्शन्स असतात ज्याच्यामध्ये फक्त नुसतं आपण डायओझोनियम सॉल्ट म्हणू शकत नाहीये, तो बाय डिफॉल्ट तो बेन्झीन असणारच आहे. सो मग या केसमध्ये आपल्याला ऑप्शन कुठला मिळतोय, ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, सो आता काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ज्यांच्यावरती MCQ विचारले जातात, आणि शक्यतो हे जे MCQ आहे हे नीटसाठी शक्यतो येणार नाही, पण हे MCQ आहेत ना, हे MST CET साठी महत्वाचे आहेत, जे आता आपल्याला MCQ चालू करायचे. येस प्रथमेश. सर बुक मध्ये अजून एक रिॲक्शन आहे टोल्यूनची. एक मिनिट, लेट मी चेक. अजून मी आज बुकच नाही काढलेत. एक आहे हॅलोजन एक्सचेंज झाली आहे, कुठे रे. तर पेज 296. ती कालच घेतली होती ना आपण, काल झाली नव्हती कधी रिॲक्शन. सर ती टोल्यून प्लस X2 आली. हो ना, काल ती रिॲक्शन झाली ना आपली. बघा, आय थिंक ती रिॲक्शन काल झाली. आपण रिॲक्शन अशी घेतली होती, CH3 आणि इथे बेन्झीन दाखवलाय, आठवतंय का बघा, कालच रिॲक्शन झाली असेल आपली. प्लस याच्यामध्ये आपण X2 वापरलाय इन प्रेझेन्स ऑफ Fe, आणि इथे डार्क कंडिशन मेन्शन केली. आणि मी तुला हे पण सांगितलं होतं की Fe नसेल अवेलेबल तर तुम्ही FeCl3 पण वापरू शकताय, की जे एक प्रकारचं लेविस ऍसिड आहे. आणि रिॲक्शन काय होते, तर हा जो हॅलोजन आहे ना, आता बघा, बेन्झीनच्या वरती जो ग्रुप आधीपासून प्रेझेंट आहे म्हणजे मिथिल, हा एक ग्रुप आहे. याची प्रॉपर्टी कुठली असते, याची एक प्रॉपर्टी असते, दिस इज अन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा कुठला ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि बेन्झीन वरती जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असेल तर बेन्झीनच्या कुठल्या पोझिशन ऍक्टिव्ह होतात हे सांगू शकाल का मला. ऑर्थो आणि पॅरा. करेक्ट. बेन्झीन वरती जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असेल तर बेन्झीनची ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट होते. आता ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट झाली याचा अर्थ हा जो काही हॅलोजन आपण यूज करतोय, हा हॅलोजन फक्त अटॅक कुठे करतो, ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. मग या टोल्यूनच्या ऑर्थो पोझिशन कुठे आहेत, पॅरा पोझिशन कुठे आहेत, हे तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे. सो त्याच पोझिशनला तुम्हाला फक्त हॅलोजनचा अटॅक दाखवायचा आहे. मग इथे मी पहिला मॉलिक्यूल तुम्हाला दाखवला आहे जो आहे ॲज इट इज टोल्यून. टोल्यूनच्या ऑर्थो पोझिशनला तुम्ही X जोडायचा आहे. प्लस अजून एका ठिकाणी अटॅक होईल, सांगा ती पोझिशन कुठली असेल मग, पॅरा पोझिशन. इथे टोल्यून पुन्हा आहे तसंच.
आणि इथे फक्त पॅरा पोझिशनला तुम्हाला काय करायचं आहे, एक्सचा अटॅक करायचा आहे. सो मग यांचं नाव काय दिलं पाहिजे, याचं नाव आहे ओ हॅलो टोल्यून आणि याचं नाव आहे पी हॅलो टोल्यून. समजा इन केस मी इथे क्लोरीन घेतलं असतं तर मी काय नाव दिलं असतं, ओ क्लोरोटोल्यून. इथे पण क्लोरीन घेतलं असतं, पी क्लोरोटोल्यून. बस. ही रिएक्शन काल झाली नव्हती का आपली? सर झाली. पहिलं घेतलेली. अच्छा, घेतली होती ना पण केव्हा ना केव्हा. हो सर. हा, प्रथमेश बहुतेक तू थोडासा लेट जॉईन होतो ना, मग हा त्याच्या आधी सर झाली हा असेल ती. मग ते व्हिडिओ मध्ये सापडून जाईल तुला, किंवा ठीक आहे आता तेवढंच सांगितलं मी तुला. चला आता आपल्याला डिस्कशन करायचं फिजिकल प्रॉपर्टी. बघा कुठलंही चॅप्टर असेल ते रन कसं होतं. समजा आपण हे चॅप्टर चालू केलंय हॅलो अरिन हॅलो अल्केन, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक असतो त्याला आपण जस्ट नाव देऊया इंट्रोडक्शन ऑफ चॅप्टर. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय काय बघता, चॅप्टरच्या इंट्रो मध्ये तुम्ही बेसिकली त्याचं इंट्रोडक्शन प्लस तुम्ही त्याचं नेमिंग नोमेनक्लेचर बघतात, कॉमन नेम IUPAC. चॅप्टरचा सेकंड पार्ट जो असतो त्याला आपण नाव देत असतो नेहमी, काय नाव देत असतो, मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. चॅप्टरचा तिसरा पार्ट असतो ज्याला नाव दिलं जातं फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज. आणि चॅप्टरचा जो चौथा पार्ट असतो त्याला म्हटलं जातं केमिकल प्रॉपर्टीज. कुठलंही ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर असेल तर तुम्हाला चॅप्टर नेहमी याच सिक्वेन्स मध्ये सापडणार आहे. मग आपला इंट्रोडक्शनचा पार्ट झालाय, मेथड्स ऑफ प्रिपरेशन फिनिश केलंय आपण. आता आपण स्टार्ट कोणाबद्दल करतो आहे, फिजिकल प्रॉपर्टी. तर बघा, इंट्रोडक्शन आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन याला आपल्याला बराच वेळ लागलाय, कारण आपण सुरुवात केलेली आहे. 12th अजून तुम्हाला डायरेक्टली हाय स्पीडने शिकवलं जाऊ शकत नाहीये, किंवा डोक्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे याची मी काळजी घेतोय की तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजला पाहिजे. याला वेळ खूप लागला आपल्याला. पण आता ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत ना, ते पुढच्या 10-15 मिनिटातच संपून जातील, किंवा ठीक आहे लेक्चर संपेपर्यंत चालेल ते. फिजिकल प्रॉपर्टी जास्त डिफिकल्ट नसतं, पण फिजिकल प्रॉपर्टी होती कोणी क्वेश्चन विचारत पण नाही. हा आला तर सीईटी लेवलला एखादा MCQ येऊ शकतोय, फक्त सीईटी लेवलसाठी, MST CETच्या लेवलसाठीच फक्त फिजिकल प्रॉपर्टी महत्वाची असतात. आता ते ठीक आहे, आजच्याच संपून जाईल. मग उद्या आपला चॅप्टरचा शेवट असेल, म्हणजे तो काही लगेच संपणार नाहीये, तो पण बराच वेळ चालेल. तो कमीत कमी 3-4 लेक्चर खाऊन जाईल. तर तो आहे केमिकल प्रॉपर्टीज, पण ते उद्या जाऊ. आता आपण डिस्कशन करूया फिजिकल प्रॉपर्टी. म्हणजे तुम्हाला उद्या मी कुठलाही चॅप्टर जरी चालू केलं, उद्या समजा मी एखादा अमाइन नावाचा चॅप्टर सुरू केलं, अमाइन चॅप्टर, मग अमाइनचा पण सिक्वेन्स हाच असणार आहे. इंट्रोडक्शन म्हणजे नोमेनक्लेचर वगैरे, नंतर त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अमाइन, केमिकल प्रॉपर्टी ऑफ अमाइन, सेम असेल. सेम चॅप्टर असेल अल्कोहोल फिनॉल इथर, अल्कोहोल फिनॉल इथर, सेम इंट्रोडक्शन दॅट इज nomenclature of alcohol, nomenclature of phenol, nomenclature of ether, methods of preparation of alcohol, methods of preparation of phenol, methods of preparation of ether. Similarly, physical property of alcohol phenol ether, chemical property of alcohol phenol ether, like this. चॅप्टर या सिक्वेन्स मध्ये चालतो नेहमी. ओके. आणि शक्यतो एक्झाम पॉईंट ऑफ जर प्रिपरेशन करायचं ठरलं तर क्वेश्चन कशावरती येतात, क्वेश्चन येतात मेथड्स ऑफ प्रिपरेशन वरती, मेथड्स ऑफ प्रिपरेशन वरती, आणि क्वेश्चन येतात केमिकल प्रॉपर्टीज वरती. मग तुम्हाला या चॅप्टरचे हे दोन टॉपिक अगदी 100% करावे लागतात, कारण त्यांच्यातले क्वेश्चन शक्यतो विचारले जातात. चला आता आपण टॉपिकला सुरुवात करूया, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलो अल्केन, आणि लगेच बघूया फिजिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलो अरिन सुद्धा. हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन दोघांच्या प्रॉपर्टी आपल्याला फिनिश करायची. सो लेट्स प्रोसीड फॉर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलो अल्केन. एकदम साध्या साध्या प्रॉपर्टी. असं सांग, अशा प्रॉपर्टी जर तुम्ही वाचून सुद्धा तुम्ही पण प्रिपेअर करू शकता. आता पहिली प्रॉपर्टी काय सांगते सांगा मला, की अल्किल हॅलाइड म्हणजेच हॅलो अल्केन, अल्किल हॅलाइड आर कलरलेस व्हेन प्युअर. जेव्हा अल्किल हॅलाइड प्युअर फॉर्म मध्ये असेल, त्याच्यामध्ये कुठलाही इम्प्युरिटी नसेल, तर त्यांना कुठला कलर नसतो, दे आर कलरलेस. आता यात काय शिकवू सांगा. सो म्हणजे या खूप सिंपल प्रॉपर्टी आहे, वाचायची फक्त गरज असते. अल्किल हॅलाइड्स आर कलरलेस व्हेन प्युअर. हाऊएव्हर व्हेन bromine, bromide or iodide, they forms they develop color when exposed to light. म्हणजे समजा तुम्ही इथे काय केलं माहिती का, एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही अल्किल ब्रोमाइड तुम्ही घेतलं आहे, जे आधी होतं एकदम प्युअर फॉर्म मध्ये. जर ते प्युअर फॉर्म मध्ये असेल तर ते तुम्हाला अगदी कलरलेस सापडणार आहे. पण जर या अल्किल ब्रोमाइडचा कॉन्टॅक्ट जर लाईट सोबत झाला तर ते कलरलेस सापडणार नाही, ते काही ना काही काय डेव्हलप करेल, कलर डेव्हलप करेल. सिमिलरली अल्किल आयोडाइड सुद्धा आहे, ते सुद्धा कलर डेव्हलप करेल. पण ते कलर तेव्हाच डेव्हलप करू शकतात जेव्हा तुम्ही त्याला लाईटला एक्सपोज करतात, त्याचा कॉन्टॅक्ट लाईट सोबत झाला असेल तर. सर मग बॉटल लपवून ठेवायची का? बॉटलला लपवून ठेवण्याची आवश्यकता नाहीये. सांगा सोल्युशन, तुम्ही काय करायचं मग.
सर बिना लाईटच्या दिसणारच नाही ना. नाही, मला फक्त एकच सांगा, लाईटचा कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे. मग सोल्युशन काय याला? मग तो असं डार्क प्लेस मध्ये ठेवून द्यायचं त्याला. डार्क? डार्कच्या पुढे ऐकून आलं मला. डार्क प्लेस मध्ये ठेवून द्यायचं. अंधारात ठेवून द्यायचं असं एखाद्या ठिकाणी. एखादी पेटी बनवायची, त्या पेटीत ठेवून द्यायचं. पण वापरायचं कसं काय मग? बाहेर तर काढावं लागेल. सर बॉटल जिथे लाईट होत नाही तिथे. बॉटल डार्क ठेवायची, डार्क कलरची. हां, सोपं आहे ना. मला एक सांगा, तुम्हाला रस्त्यावरती चटका नको लागायला म्हणून तुम्ही स्वतःच्या पायात चप्पल घालतात ना? का रस्त्यावरती अंथरूण असं कार्पेट टाकून ठेवतात? नाही. मग मला एक सांगा, या केमिकलचा कॉन्टॅक्ट लाईटमध्ये नको यायला. मग लाईट बंद ठेवायचे का? नाही ठेवायचे लाईट बंद. लाईट चालूच ठेवा. याला अशी बॉटल तयार करा, की ज्याच्या आतमध्ये लाईट जाणारच नाही ना? याच्या आतमध्ये लाईट जाणार नाही. बस सोपं काम आहे. कधी वापरा, कशी वापरा. आता काही मुलांनी सांगितलं असं अंधारात ठेवून द्या. अंधारात ठेवलं, चला अंधारात ठेवून त्याला एखादी रूम बनवली, छोटीशी रूम बनवली किंवा एक छोटंसं कबड बनवलं किंवा एखादं छोटंसं कपाट बनवलं. कपाटात ठेवून दिलं चला. वापरताना बाहेर तर काढायला लागेल ना आपल्याला. म्हणजे हे सोल्युशन तुम्ही जे सांगितलं ते चुकीचं आहे. तुम्ही काय सांगायला पाहिजे होतं, की ही अशी बॉटल बनवा ज्याच्या आतमध्ये लाईट जाणारच नाही. दॅट्स इट. मग मला एक सांगा, आपल्या घरात अशा बॉटल्स असतात का बरं? सर स्टीलची बॉटल. पण स्टील सोबत ते आर-बी-आर रिएक्ट करून दाखवेल. मेडिसिन्स. मेडिसिनच्या बॉटल असतात बघा आपल्या घरामध्ये, अशा ब्राऊन कलरच्या, चॉकलेटी कलरच्या बॉटल असतात. बघितल्या ना तुम्ही त्या? हां, मग ती बॉटल वापरली जाते कारण त्याच्या आतमधलं जे मेडिसिन आहे ना, ते लाईट सेन्सिटिव्ह असतं आणि ते लाईट सेन्सिटिव्ह असल्यामुळे ते लगेच केमिकल रिएक्शन शो करतं आणि काहीतरी वेगळंच कंपाऊंड तयार होतं, जे आपल्या ह्युमनसाठी काही कामाचं नाही किंवा ह्युमनला त्रास होऊ शकतो. मग अशा केसमध्ये तशी ती बॉटल बनवली असते आणि ज्या बॉटलला आपण घरगुती भाषेमध्ये असं बोलतो, की ब्लॅक कलरची बॉटल आहे, चॉकलेटी कलरची बॉटल आहे, ब्राऊन कलरची बॉटल आहे. तर केमिस्ट्री लॅबमध्ये त्या कलरला नाव दिलं जातं अंबर कलर बॉटल. त्याला नाव काय दिलं जातं? अंबर कलर्ड बॉटल, की ज्या बॉटलमध्ये लाईट ट्रान्सफर होऊ शकत नाही असं अजिबात नाही. पण लाईट जरी थोडाफार गेला तरी त्याची रिएक्शन होत नाही. अशाच टाईपची ती बॉटल डिझाइन केलेली. मग त्या बॉटलमधून इझिली लाईट ट्रॅव्हल करू शकत नाही, ट्रान्सफर होऊ शकत नाही, पेनिट्रेट करू शकत नाहीये. आणि असं नाही की ती अगदीच 100% डार्क असते असं नाहीये. थोडी बहुत ट्रान्सपरंट सुद्धा असते ती. ओके. चला, मग तुम्हाला इथे काहीतरी नॉलेजचा पार्ट कळालाय आज काहीतरी. पुढचा प्रॉपर्टी बघा काय आहे. मेनी व्होलेटाइल हॅलो कंपाऊंड्स हॅव स्वीट स्मेल. आता सगळ्याच हॅलो कंपाऊंडला स्वीट स्मेल असतो असं नाहीये. पण कुठल्या हॅलो कंपाऊंडला स्वीट स्मेल असतो ते तुम्हाला एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतंय, की जे हॅलो कंपाऊंड कसे असतात? व्होलेटाइल असतात. व्होलेटाइल म्हणजे काय? जे इझिली इव्हॅपोरेट होऊ शकतात नॉर्मल टेम्परेचरला. त्याला आपण सिम्पली काय बोलतो? व्होलेटाइल. सो दोज हॅलो कंपाऊंड्स विच आर व्होलेटाइल दे हॅव स्वीट स्मेल. असं गोड स्मेल असतो. जसं साखरेच्या डब्याचा वास येतो किंवा घरात फ्रुट्स असतील तर फ्रूटचा स्मेल येतो. तशा टाईपच्या स्मेलला आपण काय बोलतो? स्वीट स्मेल बोलतो. हा एक पॉईंट तर आपला आधी कव्हर झाला होता, की जो काही CX बॉन्ड असतो, अल्किल हेडमधला जो CX बॉन्ड असतो तो असतो पोलर नेचरचा. हे सांगण्याची गरज आहे का आज का पोलर नेचरचा असतो? कारण मागच्या लेक्चरला डिस्कशन होऊन गेलंय आपलं. समजा मी एखादा कंपाऊंड घेतला CH3Cl. या CH3Cl मध्ये जर आपण बघितलं तर कार्बन आणि क्लोरीन या बॉन्डमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा बॉन्ड कसा असतो? पोलर नेचरचा असतो. का पोलर नेचरचा असतो? कारण त्याच्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप होते. त्याच्यामध्ये पोलॅरिटी का डेव्हलप होते? कसं काय डेव्हलप होते? कारण क्लोरीन कसं असतो? इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आणि ऑब्व्हियसली या कार्बनवरती चार्ज काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल तयार झाले. 2-2 पोल तयार झाले म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतोय? डायपोल म्हणू शकतोय. मग डायपोल फॉर्म झाला म्हणजेच मॉलिक्यूल काय झाला? पोलर नेचर झाला. सो दिस CX बॉन्डचं नेचर कसं असतं? पोलर असतं. एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतंय की नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड इज ऑप्शन ABCD पोलर, नॉन पोलर, काही पण शब्द टाकले ऑप्शन C, ऑप्शन D, तर तुम्हाला फक्त आणि फक्त पोलरला टिक करायचं आहे. ओके. चला, त्याच्या पुढच्या फिजिकल प्रॉपर्टी आहे सेम कंपाऊंडच्या. जे लोअर मेंबर्स असतात, लोअर मेंबर म्हणजे काय? जनरली ज्यांच्यामध्ये 2 कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत, त्यांना म्हटलं तर लोअर मेंबर 1, 2, 3. सो ज्या अल्किल हेडमध्ये कमी कार्बन आहे, 2-3 कार्बन असतात, ते शक्यतो गॅसेस स्टेटला असतात. त्याच्या पुढचे जे आहेत ना 4, 5, 6 वाले
त्याच्यापेक्षा जे जास्त ते जनरली तुम्हाला लिक्विड स्टेटला सापडतात किंवा सॉलिड स्टेटला सापडतात. आयदर दे एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ऑर सॉलिड स्टेट. त्याच्या पुढचा पॉईंट बघा काय सांगतोय. ओके, ड्यू टू पोलर नेचर, म्हणजे मागेच आपण बघितलं की ती पोलर नेचर आहे. ड्यू टू पोलर नेचर हॅलो अल्केन हॅव हायर बॉइलिंग पॉइंट दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतोय. कुठल्या लेवलला? MST CET लेवलला. ओके, MST नीटला विचारला जाणार नाही. ओके, सो याचा अर्थ काय ते समजून घ्या. हा पॉईंट महत्वाचा आहे. बाकीचे पॉईंट विसरून जा, नो प्रॉब्लेम. हा पॉईंट विसरू नका. त्यांचं असं म्हणणं आहे की समजा तुमच्याकडे 3 कार्बन आहेत, CH3 CH2 CH3. हा 3 कार्बनचा अल्केन आहे ज्याचं नाव काय आहे? प्रोपेन. आणि मी 3 कार्बनचा कंपाऊंड घेतलाय. फक्त मी 3 कार्बनचा अल्किल हेड घेतला आहे. हा 3 कार्बनचा अल्केन आहे आणि हा 3 कार्बनचा कोण आहे? अल्किल हेड आहे, ज्याला आपण हॅलो अल्केन म्हणतोय. हॅलो अल्केन. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं अबाउट द बॉइलिंग पॉईंट, त्यांचं असं म्हणणं आहे की हॅलो अल्केनचा बॉइलिंग पॉईंट हा नेहमी कसा असतो? जास्त असतो, बिकॉज ऑफ पोलर नेचर. कारण त्याच्यामध्ये पोलॅरिटी आहे, प्लस मायनस आहे. इथे निगेटिव्ह चार्ज आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आल्यामुळे काय होतं? समजा या मॉलिक्युलच्या शेजारी अजून असा सेम मॉलिक्युल आहे, मग ते प्लस मायनस एकमेकांना काय करतील? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतील. म्हणजे 2 मॉलिक्युल एकमेकांना असे खूप जास्त अट्रॅक्ट करतील. मी कोणाबद्दल बोलतोय? मी फक्त याच्याबद्दल बोलतोय जो पोलर नेचरचा असतो. मग 2 मॉलिक्युल, मला एक सांग ना, साधी गोष्ट आहे. एक मॉलिक्युल आहे, इथे प्लस मायनस आहे. दुसरा मॉलिक्युल आहे, इथे पुन्हा प्लस मायनस आहे. मला सांगा, हे प्लस मायनस मॉलिक्युल आहे, यांच्यामध्ये हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह यांच्यामध्ये पुन्हा काय होणार आहे? अट्रॅक्शन होईल. याचा अर्थ हे 2 मॉलिक्युल एकमेकांना अट्रॅक्ट करताय, म्हणजे 2 मॉलिक्युलची स्ट्रेंथ वाढते आहे. आणि स्ट्रेंथ वाढला तर ऑब्व्हियसली त्यांचा बॉइलिंग पॉईंट लगेच काय होणार आहे? इन्क्रीज होणार. कारण त्यांना सेपरेट करायला तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा हीट द्यावी लागते. म्हणजे बॉइलिंग पॉईंट होतो काय? इन्क्रीज होतो. सर वरच्याचं का वाढत नाही बरं? कारण वरच्यामध्ये कुठे प्लस मायनस नाहीये. याचा अर्थ मी त्यांना काय म्हणू शकतोय? नॉन पोलर म्हणू शकतोय. आणि नॉन पोलर एकमेकांना अट्रॅक्ट करत नाही. हा एक नॉन पोलर आहे, हा दुसरा नॉन पोलर आहे. हे एकमेकांना अट्रॅक्टच करत नाहीये. आणि एकमेकांना अट्रॅक्ट करत नाही, त्यांना सेपरेट करायला मला एक्स्ट्रा एनर्जी गरज नाहीये. कमी एनर्जी दिली तर ते सेपरेट होऊन जातील. याचा अर्थ अल्केनचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे ॲज कम्पेअर टू हॅलो अल्केन. मग या टॉपिकवर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो आहे. ओके, याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. ओके, ही प्रॉपर्टी सगळ्यांना समजली का? येस सर. पुढची प्रॉपर्टी बघा. पुढे काय सांगतोय? लो बॉइलिंग पॉइंट फॉर ब्रांच अल्किल हेड. हा पण तेवढाच महत्वाचा आहे. ओके, हा पण त्याचा सब पॉइंट आहे, तो पण महत्वाचा आहे. समजा मी तुम्हाला असा एक मॉलिक्युल दाखवलाय, CH3 CH2 CH2 Cl. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन आहेत 3. आणि मी तुम्हाला दुसरा एक कंपाऊंड दाखवतोय, CH3 CH3 अँड Cl. मला सांगा, वरच्या मॉलिक्युलमध्ये 3 कार्बन आहेत, खालच्या मॉलिक्युलमध्ये सुद्धा 3 कार्बन आहे. वरच्या मॉलिक्युलमध्ये 1 हॅलोजन आहे, खालच्या मॉलिक्युलमध्ये सुद्धा 1 हॅलोजन आहे. वरच्या मॉलिक्युलमध्ये 3 4 5 6 7 हायड्रोजन आहे, खालच्या मॉलिक्युलमध्ये सुद्धा 7 हायड्रोजन आहे. म्हणजे नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हॅलोजन, नंबर ऑफ हायड्रोजन हे दोघांमध्ये सेम आहे. फक्त फरक एकच आहे की हा जो मॉलिक्युल आहे हा स्ट्रेट मॉलिक्युल आहे. ओके, आणि हा जो मॉलिक्युल आहे तर याला मध्येच काय झालेली आहे? ब्रांचिंग झाली आहे. याच्यामध्ये काय आहे? ब्रांचिंग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर ब्रांचिंग वाढली तर लगेच बॉइलिंग पॉईंट काय होतो? डिक्रीज होतो. मग तुम्हाला या स्ट्रक्चर नंबर 1 आणि स्ट्रक्चर नंबर 2 चं कंपॅरिझन केलं तर बॉइलिंग पॉईंट कमी कोणाचा असतो? ज्याला ब्रांचिंग असते. ॲज ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे MCQ साठी, खूप महत्वाची प्रॉपर्टी. इथे ब्रांचिंग झाली आहे, ब्रांचिंग झाल्यामुळे बॉइलिंग पॉईंट काय होतोय? डिक्रीज होतोय. मग तुम्हाला असे मी 2 मॉलिक्युल दिलेत आणि ओळखायला लावलं की कोणाचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल किंवा कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. ज्याला ब्रांचिंग असेल त्याची बॉइलिंग पॉईंट कमी, ज्याला ब्रांच नाहीये, जो स्ट्रेट आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. सो मी ते काय सांगितलं बघा, लो बॉइलिंग पॉईंट फॉर ब्रांच अल्किल हेड. जिथे ब्रांचिंग होते आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो? लो होतो. या लाईनचा मिनिंग समजला का? हो सर. येस सर. येस सर. नेक्स्ट प्रॉपर्टी. आता हे काही विशेष महत्वाची प्रॉपर्टी नाहीये, सिंपल प्रॉपर्टी आहे, कोणी तुम्हाला विचारणार नाही, काही इम्पॉर्टन्स याचं कमी आहे. डेन्सिटी इज ग्रेटर दॅन H2. म्हणजे समजा आपल्याकडे अल्किल हॅलाइड आहे, म्हणजे RX आहे.
अल्किल हॅलाइड आहे आणि इथे H2 आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की या अल्किल हॅलाइडची डेन्सिटी ही जास्त असते कोणाशी कम्पेअर केलं तर वॉटर सोबत कम्पेअर केलं तर. ओके, ही पहिली प्रॉपर्टी. पुढे अजून काय सांगताय, डेन्सिटी इंक्रीजेस विथ इंक्रीज इन देअर मोलेक्युलर वेट. साधी गोष्ट आहे, मोलेक्युलर वेट वाढलं तर डेन्सिटी का वाढते. समजा मी तुम्हाला हा पहिला पॉईंट तर सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, आता मी काय करतो, याच्याबद्दल डिस्कशन करतोय. कसं बघा, समजा माझ्याकडे एक कंपाऊंड आहे CH3Cl, माझ्याकडे दुसरं कंपाऊंड आहे CH3CH2Cl. आता दोघांचं कंपॅरिझन करा. मला एक सांगा, इथे नंबर ऑफ कार्बन एकच आहे, इथे नंबर ऑफ कार्बन 2 आहेत. नंबर ऑफ कार्बन वाढले तर ऑब्व्हियसली मास वाढलं, आणि विशेष म्हणजे कार्बन वाढले तर हायड्रोजन पण वाढतात. मला एक सांगा, कार्बन वाढले, हायड्रोजन वाढले म्हणजेच काय वाढलं सांगा, इनडायरेक्टली मास वाढलं. आणि तुम्हाला माहिती की डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. जर मास वाढत असेल तर सांगा डेन्सिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं काय की मोलेक्युलर वेट वाढतंय म्हणजे इनकेस मास वाढतंय, मोलेक्युलर वेट वाढलं तर ऑब्व्हियसली डेन्सिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. पण या पॉईंटमध्ये कुठलाही असं MCQ विशेष नाहीये, लॉजिकल पॉईंट आहे. मोलेक्युलर वेट वाढलं तर त्याचं डेन्सिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. आणि हा पहिला पण पॉईंट महत्वाचा होता की अल्किल हॅलाइडची डेन्सिटी आपण कम्पेअर केली वॉटर सोबत तर त्याची डेन्सिटी कशी असते, जास्त असते. चला, हा पॉईंट कमी इम्पॉर्टंट आहे. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. हॅलो अल्केन आर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. दॅट्स इट. मी तुम्हाला हे सजेस्ट करतो, स्लाइटली सोल्युबल म्हटलं किंवा डायरेक्टली इनसोल्युबल म्हटलं तरी जवळपास अर्थ एकच होतो. जर आपण हॅलो अल्केन घेतलं, समजा मी एखादा हॅलो अल्केन घेतला, CH3Cl घेतला आणि या CH3Cl ला मी वॉटरमध्ये ऍड करून दिलं, तर हा जो CH3Cl आहे हा अगदी थोड्याफार प्रमाणात, खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होतो, खूप कमी प्रमाणात. म्हणजे तुम्ही 100चा विचार करत असाल तर त्यातलं 0.001 डिझॉल्व्ह होईल फक्त, म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबल. पण थोडाफार डिझॉल्व्ह होते म्हणून शब्द कुठला वापरलाय, स्लाइटली सोल्युबल. काही पुस्तकात तुम्हाला हा शब्द सापडणार पण नाही. डायरेक्टली शब्द कुठला सापडेल तुम्हाला, इनसोल्युबल. हॅलो अल्केन आर इनसोल्युबल इन वॉटर बट दे आर कम्प्लिटली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. आता वॉटर नाही घेतलं मी, काय घेतलंय, ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंटचे 2-4 नावं माहिती असू द्या, बेन्झिन, ॲसेटोन, कार्बन टेट्राक्लोराइड, असे 2-4 सॉल्वंट माहिती असू द्या. तर हे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे. या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये जर मी हॅलो अल्केनला टाकलं तर तो लगेच काय होतो, डिझॉल्व्ह होतो. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. सिंपल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी आहे. हॅलो अल्केन कोणात डिझॉल्व्ह होतात, कोणात डिझॉल्व्ह होत नाही. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही आणि ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात. ओके, एक महत्वाचा पॉईंट आहे. काय महत्वाचा पॉईंट आहे, फॉर सम अल्किल ग्रुप्स डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. मी तुम्हाला ही ऑर्डर दिली आणि हे महत्वाचं आहे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा, बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होत आहे, याचा अर्थ त्यांना हे म्हणायचं की RI चा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, RBr चा थोडासा काय झालाय, कमी झालाय. नंतर RCl चा अजून कमी होतोय, RF चा अजून कमी होतोय. मग या केसमध्ये तुम्ही चेक करा, तर या केसमध्ये अल्किल ग्रुप तर कॉमन आहे, R R R R. मग फरक फक्त कोणामुळे पडत असेल, हॅलोजनमुळे. जेवढी हॅलोजनची साईज मोठी असेल, तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त. जेवढी हॅलोजनची साईज कमी असेल तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी. तुम्हाला बहुतेक मी सांगितलं असेल, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयजिन, टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय होते, वाढत जाते. इन्क्रीज. हा, टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज. मग यांचं काय म्हणणं आहे, हे आपलं लेक्चर आपोआप बंद होईल बरं का, आता शेवटचा पॉईंट आहे आपला. ओके, सो हा ट्रेंड लक्षात ठेवा, RI हॅव मोर बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू अदर. हा ट्रेंड MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. आता आपलं लेक्चर संपणार आहे, आपण डायरेक्टली उद्या कंटिन्यू करू. उद्या पण लेक्चर होणार असतील तर, शक्यतो उद्या माझं लेक्चर नसेल, झाला तर तसं तुम्हाला मी मेसेज करेल. ओके, सो दिस इज लास्ट पॉईंट. याच्या पुढचा टॉपिक आपण उद्या कंटिन्यू करू. ओके, ओके सर. येस, बाय एव्हरीवन. चलो, थँक टेक यू केअर. सर. बाय सर. बाय सर. बाय बाय सर. सर.